नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज दिनांक 25 मे तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। तसेच बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ हे धडकण्याची शक्यता आहे। तर हे कोणत्या भागामध्ये धडकणार व याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये। तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबले सुका। तर जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला कोकण भागामध्ये तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आज मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळू शकते। तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। फार काही मोठ्या पावसाची म्हणजे जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीच्याला जे आहे कुठेही पाहायला मिळणार नाही। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जे आहे 26 मेच्या मध्यरात्री पश्चिम बंगालचे सागर बेट आणि बंगाल देशाचे खेपुपुरा येथे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। तसेच यामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता सुद्धा पश्चिम बंगालच्या काही भागामध्ये पाहायला मिळू शकते। तसेच या चक्रीवादळाचा परिणाम जे आहे महाराष्ट्रावर होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबू नका। धन्यवाद।